अमृतेश्वर क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार आपले सूरज साळुंके यांना मी विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच बक्षीस चैतन्य शिंदे यांना द्यायचंय. अमृतेश्वर क्रिकेट क्लब अमृतवाडी. अमृतवाडी प्रीमियर लीग साठी महत्वपूर्ण योगदान देणारे आपले असे सूरज साळुंके यानंतरचा सामना होईल तो अमृतेश्वर टायगर्स वर्सेस SN11. पहिला चेंडू आणि 4 धावा. अक्षय भाडळकर यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. प्रदीप बाबर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं घेऊन जायचंय आणि पहिल्याच बॉलला विकेट पडलेले महत्वपूर्ण विकेट. हॅलो सौरभ. एक चांगली मॅच चालू आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. 8 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला कैलास किंग्स 11 आहे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी स्ट्रायकर्स. या दोन संघांमधली तगडी लढाई. कैलास किंग्स 11 याही संघाचा विचार केला तर आता टेबल टॉपर आहेत, परंतु ही मॅच लक्ष्मी स्ट्रायकर्स संघासाठी खूप महत्वाची आहे. ओव्हर नंबर 2 अझीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत तर स्ट्राईक वरती प्रशांत निकम. प्रशांत यावेळेस बॉल ऑन साइडला खेळलाय. खूप चांगला क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट केली जाते. मागच्या मॅच मध्ये प्रशांत यांनी जबरदस्त कामगिरी केली, तीच कामगिरी करावी लागेल. यावेळेस गॅप मधून पुरेपूर गॅप. बॉल होईल फरार. 4 धावांसाठी ग्लोरियस चौकार. फुल टॉस बॉल प्लेस केलाय. फक्त दिशा दाखवली आहे. डिक्लेअर एक सिंगल. डॉट बॉल. निर्धाव बॉल. अझीम यांनी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. टोटल धावफलक 14 या धावसंख्येवरती आहे. फुल टॉस डॉट. 14 हीच धावसंख्या पाहिला मी ते. हो इथं चूक झाली आहे, परंतु 2 षटकांचा खेळ संपला. 15 रन स्कोर बोर्ड वरती आहेत.
ओव्हर नंबर 3 संदीप मागच्या मॅचचे हिरो आहेत. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली संदीप यांनी. एक सिंगल कंप्लीट केली जाते. आता स्ट्राईक वरती प्रशांत निकम आहेत. टॅप स्ट्रोक खेळलाय नॉन स्ट्राईक एंड वरती विकेट. नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दाखल होत आहेत. हा स्ट्रोक देखील 4 धावांसाठी चाललाय. चांगला स्ट्रोक पहिला मिळाला. प्रशांत निकम यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवला आणि चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. विकेट. प्रशांत निकम बाद झालेले आहेत आणि 3 ओव्हरच्या अखेरीस स्कोरबोर्ड 22 या धावसंख्येवरती. शेवटची ओव्हर महत्वाची ओव्हर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉल जबरदस्त वेगवान बॉल होता. लेफ्ट हँडेड बॅटर समर्थ. डॉट बॉल निर्धाव बॉल. स्कोर कार्ड 23 या धावसंख्येवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सोहम यांच्याकडून. स्कोर 24. डॉट बॉल निर्धाव बॉल. हा स्ट्रोक समोरच्या दिशेनं 25 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. लक्ष्मी स्ट्रायकर्स अर्थात साहिल जाधव यांच्या मालकीचा संघ आहे. यावेळेस गॅप मधून बॉल फरार होतोय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून बॉल सीमा पार चौकार आणि चौकाराच्या मदतीने 29 रन. मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना अमृतेश्वर टायगर्स वर्सेस SN11. दोन्ही संघाचे कर्णधार यांनी टॉस पाडण्यासाठी इथं माईक जवळ यायचंय. कैलास सिल्वन संघाचे फलंदाज मैदानात उतरताना लक्ष्मी स्ट्रायकर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 24 बॉल 30 धावांची आवश्यकता.
24 बॉल आणि 30 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. एक चांगलं नियोजन. अमृतवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक दुसरं दर्जेदार पर्व आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रशांत अर्थात बाबू निकम. स्ट्राईक वरती स्वप्नील. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट. स्वप्नील यांच्या बॅट मधून आलेला करारा प्रहार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार चौकार. चला अमृतेश्वर टायगर्स. अमृतेश्वर टायगर्स कॅप्टन. जीवन दादा यांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस केला जाईल. आडवा बॅटनं सोहम यांचा क्लासिकल चौकार. हा देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि टोटल 14 रन स्कोरबोर्ड वरती. एसएन संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय कळवलेला आहे. हा बॉल देखील आडवा बॅटनेस खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जातोय. चौकार. डॉट बॉल. चांगला बॉल. हो खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिला मी ते. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिला मी आलं. आकाश. आडवा बॅटने स्ट्रोक खेळलाय. सोहम यांच्या बॅटमधून आलेला चौकार. 24 रन स्कोरबोर्ड वरती. 6 बॉल येणारे आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. सॉरी 12 बॉल येणारे आणि 12 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. आणि या चौकाराच्या मदतीनं कैलास किंग्स 11 हा संघ 4 मधल्या 3 मॅचेस जिंकत टेक्निकली क्वालिफाय होत